आणि एक महत्त्वाची बातमी आहे, खाऱ्या वाऱ्यामुळे शिवरायांचा पुतळा कोसळला असावा असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदारावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे। लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याचं अनावरण घाईमध्ये केलं। संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हे गंभीर आरोप केले। हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरले गेलेलं कदाचित स्टील जे आहे, तिथली असणारी खारी हवा जी आहे, या खारी हवामुळे तो स्टील जे आहे ते स्टीलला बराच डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते। तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहेत असं मला तरी प्रथमदर्शनी वाटतं। त्यामुळे सुमोटो या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करावा असं मी ऑलरेडी सांगितलंय। लोकसभा निवडणुका तोंडावर ठेवून त्यांनी घाईघाईनं उद्घाटन केलं, अत्यंत तकलादू पद्धतीचं काम केलं। पण संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम झालं, त्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यायला हवा। नरेंद्र मोदींकडून झालेली प्रतिष्ठापना त्या पुतळ्याची, गद्दारांच्या हातून ज्या पुतळ्याचं उद्घाटन करून घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांना हे गद्दारांचं सरकार मान्य नाही आणि मला वाटतं म्हणून हा सगळा प्रकोप झालेला आहे।